नवरा लखपती, लाडकी अपात्र। पती किंवा वडिलांचे ई-KYC बंधनकारक। लाडकींची संख्या आणखी घटणार। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी केल्यानंतर आता सरकारनं आणखीन एक पाऊल पुढे टाकलंय। महिला लाभार्थीच्या पती किंवा वडिलांची ई-KYC करणं बंधनकारक करण्यात आलंय। 2.5 लाख वार्षिक उत्पन्न, 4 चाकी वाहन, एकाच घरात 2 पेक्षा जास्त लाभार्थी अशा पातळीवर प्रत्येक जिल्ह्यात छाननी झाली। आता यापुढे जाऊन पती किंवा वडिलांच्याही वार्षिक उत्पन्नाची पडताळणी होणार आहे। महिलेचं लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न बघितलं जाईल। ई-KYC कसं करायचं ते पाहूया। ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा। ई-KYC बॅनरवरील फॉर्मवर क्लिक करा। आधार लिंक मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून सबमिट बटन क्लिक करा। लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही हे तपासणार। ई-KYC पूर्ण नसल्यास आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासणार। पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा नमूद करून OTP साठी क्लिक करा। OTP मोबाईलवर मिळाल्यानंतर तो टाकून सबमिट म्हणावं। अर्जांच्या छाननीनंतर 14,000 पुरुष आणि 8,000 सरकारी कर्मचाऱ्यांनीही घुसखोरी करत सरकारी पैशांवर डल्ला मारल्याचं उघड झालंय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू करण्यात आली। निकषांकडे दुर्लक्ष करत काटेकोर छाननी न करताच सरसकट लाभ देण्यात आलाय हे वास्तव आहे। आता 1 वर्षानंतर योजनेचा आर्थिक भार पेलवत नसल्यानं सरकारनं अर्जांची पडताळणी आणि आता ई-KYCचा निर्णय घेतलाय। त्यामुळे लाडकींची संख्या आपसुकच आणखी कमी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।